आगामी जिला परिषद व पंचायत समिति तथा विभिन्न चुनाव को लेकर आज दिनांक 12 जुलाई 2023 को भिवंडी तालुका के अवलोटे मोहाचा पाड़ा फार्म हाउस पर मान्यवरों की उपस्थिति में शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष व युवा सेना थाने जिला ग्रामीण चिटनीस डॉक्टर राजू भाऊ चौधरी व शिवसेना उप तालुका प्रमुख हनुमान पाटिल द्वारा लाभार जिला परिषद गट के शिव सैनिकों का मार्गदर्शन मीटिंग का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख विश्वास थले, उप जिला प्रमुख इरफान भूरे, तालुका प्रमुख कुंदन पाटिल, आदिवासी सेल जिला प्रमुख प्रकाश जी तेलीवरे, तालुका सचिव दीपक पाटिल, राजेंद्र कबाड़ी, जयनाथ भगत, युवा सेना तालुका अधिकारी पंकज घरत, उप तालुका प्रमुख अनंताजी शेलार, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक संजय पाटिल, चावे सरपंच बालू पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक दाभाड़ अंकुश पाटिल, युवा सेना उपजिला अधिकारी कल्पेश केने, श्रीकांत गायकर, संभाजी पाटिल, जितेंद्र महाराज गोड़से, कुंडा शाखा प्रमुख कैलाश शेलार सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष व युवा सेना थाने जिला ग्रामीण चिटनीस डॉक्टर राजू भाऊ चौधरी व शिवसेना उप तालुका प्रमुख हनुमान पाटिल द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों ने आगामी जिला परिषद व पंचायत समिति तथा विभिन्न चुनाव को लेकर मार्गदर्शन किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता विक्की हिकमते ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ उद्धव बाला साहेब ठाकरे गट में किया प्रवेश। तो वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सहित विभिन्न पक्षों के कार्यकर्ताओं ने शिवसेना व युवा सेना में प्रवेश किया। तो वहीं कई कार्यकर्ताओं को शिवसेना व युवा सेना के नियुक्ति पत्र देकर नियुक्त भी किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अनंताजी शेलार साहेब यांचं स्वागत होईल। विकासजी पाटील साहेब युवा सेना जिल्हा समन्वयक, यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान जिल्हा परिषद सावेवाडी ग्रामपंचायत दाभाडगावचे ज्येष्ठ शिवसैनिक सोमनाथजी पाटील यांचाही स्वागत। विजय श्रीकांतजी गायकर स्वागत आणि सन्मान होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। आज आपल्या या दाभाड गटाचे जे मीटिंग लावलेले आहे त्या मीटिंग साठी राजूभाऊ चौधरी हनुमान पाटील साहेब यांनी जे इथे आयोजन केलेलं आहे तर त्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रमुख थळे साहेब इथे आलेले आहेत। त्यांचे देखील आपल्या या दाभाड गटाच्या वतीने अभिनंदन। सोनिया पाटील साहेब हजर आहेत। सगळ्यांचं व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं या दाभाड गटाच्या वतीने मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आपलं या दाभाड गटावरती अतिशय प्रेम आहे आणि मित्रांनो खरंच पाऊस असताना देखील राजू भाऊंच्या आग्रहास्तव आपण इथे आलो आहात। आता आपल्याला माहित आहे की शिवसेना म्हटलं की आपलं एक उसळतं रक्त आहे आणि बाळासाहेबांनी आपल्याला एक बालकडू पाजलेला आहे की कोणी कुठेही जाऊ दे पण जो माझा शिवसैनिक आहे तो जागेवर आहे। ते आज तुम्ही इथे या गटामधून दाखवून दिलेलं आहे। साहेबांना मी सांगू इच्छितो की कोणी कुठेच गेले नाही, नेते मंडळी कुठे जरी गेली असली तरी माझा तळागाळातला जो शिवसैनिक आहे या भागातला तो जागेवरती आहे। आणि साहेब सर्व शिवसैनिक या गटातील अगदी आपल्या बरोबर आहेत। तळागाळातील जो सामान्य शिवसैनिक आहे तो कुठेच गेलेला नाही, नेते मंडळी कुठेही जाऊ द्या, परंतु उद्धव साहेबांच्या बरोबर जी या गटातील सर्व मंडळी आहे। थळे साहेबांना मी आवर्जून सांगू इच्छितो की दाभाड गटातून कुठल्याही शाखेतून कुठलीही मंडळी कुठेच गेले नाही। तेव्हा राजू भाऊच्या सर्व शिवसैनिकांना विनंती असेल की आपण व्यासपीठात केलेला आहे, बाजूला खुर्ची आहेत। सन्माननीय राजू भाऊ चौधरी
हनुमानजी पाटील साहेब, श्रीकांतजी गायकर साहेब यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. पुढे येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या तयारीला आपल्याला लागण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय जिल्हा प्रमुख करणार आहेतच, परंतु त्याच निवडणुकीच्या दरम्यानमध्ये त्यानंतर 8 महिन्याने बरोबर 8 महिन्याने आपल्याला लोकसभेची निवडणूक येणार आहे. म्हणून आपण आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे. कारण आज पूर्ण भारतामध्ये परिस्थिती बघितली आणि पूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर आपण ज्यांना निवडून दिलं ते आपल्यापासून दूर झालेले आहे. म्हणजे जसं म्हणतात की माणसाला जन्म होतो खाटेवर, लग्न होतो पाटावर आणि तेराव होतो घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. ज्यांच्या नोटावर लक्ष होतं ते आता आपल्यापासून निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांच्यावर ईडीच्या चौकशा चालू आहेत. आज आपल्याला नवीन जोमाने हा पक्ष उभारी घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने राजू भाऊ आपल्याला धन्यवाद दिलं पाहिजे. कारण मागे 2 महिन्यापूर्वी सुद्धा इथेच एक कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हाही भरपूर गर्दी होती. आजही भरपूर गर्दी आहे. मला तरी वाटतं जिल्हा खऱ्या अर्थाने विश्वास देतो का या गटाची सीट निश्चितप्रमाणे राजूभाऊ आणि हनुमानजी पाटील साहेब निश्चित तुम्हाला देतील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला या दाभाड गटाच्या शिवसेनेकडून त्याची नियोजन मीटिंग केलेली आहे. त्याचे आपले समोरवाले हनुमान पाटील साहेब आणि राजूभाऊ चौधरी यांना अभिनंदन करतो. कारण आज या पहिल्यांदाच आपल्या या गटाची जे शिवसैनिकाची मीटिंग लावलेली आहे. कारण आज आपल्याला समोर येणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांनुसार आपल्याला इथं सर्व चर्चा करायची आहे. आपण निवडणुकीत समोर जाताना आपल्या समोर महारथी पडलेले आहेत तर त्यांच्याकडे मोठे खोके जमा झालेले आहेत. परंतु आज अशी इथं परिस्थिती जमते की आपल्याकडं 200-250 लोक इथे प्रमुख म्हणून जमलेले आहेत. म्हणून आपण इथं विजय झाले असे आपल्याला दिसलेले आहे. कारण आज आपल्याकडे काही नसताना आज शिवसैनिक इथं भरपूर प्रचंड गर्दी झालेली आहे. म्हणून आपण आपल्या भागामध्ये जाऊन शिवसैनिकांनी गलोगले जाऊन लोकांचे काम करून आपल्या निवडणुका सामोरे येणाऱ्या व्यवस्था यांना समोर जायचंय. म्हणून मी शिवसैनिकांना अशी विनंती करतो की आपण घरोघरी जाऊन लोकांची मदत करा आणि शिवसेनेला मतदान करा असे जाणून. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना दाभाड गटाच्या वतीने हा जो राजूभाऊ आणि हनुमान पाटील यांनी मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी मंचवर उपस्थित आपले जिल्हा प्रमुख थले साहेब, सोन्या पाटील साहेब, तालुका प्रमुख कुंदन पाटील साहेब, सर्व मान्य सन्मान्य मंच. सर्वप्रथम आपण राजूभाऊ आणि हनुमान पाटील यांचा आभार मानूया की त्यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे. त्यासोबत मी पक्ष शिर्षींचाही आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला या विभागातील सर्व शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम केलेलं आहे. त्या क्षणी मी एक आणखी विनंती अशी करतो, भिवंडी तालुक्यात 21 जिल्हा परिषद गट आहेत. मला वाटतं वळीने आता जसा दाभाडनी नंबर लावलाय, दाभाडनी मार्ग दाखवलाय. नितीनची आणि माझी बी चर्चा या आधी झालेली आहे, पण राजूभाऊने आम्हाला हरवला आणि त्यांनी पहिला नंबर मारला. आम्ही आता अवनीचा सीझन आहे, कदाचित अवनीच्या सीझन मध्ये रात्री कसा कार्यक्रम केला तर हरकत नसतोय, पण दिवसा जर करायचा असला तर अवनी झाल्यावर करावी लागतोय. तर ती वेळ पाहून आम्ही आमच्या महापोली अनगाव गटात असाच कार्यक्रम करणार आहोत. परंतु हे झालं दाभाड आणि महापोली. इथं बसलेले मला वाटतं मंचवर बसलेले सर्व तालुक्याचे प्रमुख आहेत. 21 जिल्हा परिषद गटामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजेत. तेव्हा आपली शक्ती काय आहे, आपण किती पाण्यामध्ये आहोत याचा अंदाज मिळतोय. आणि याच्यामध्ये एक दुसरा फायदा होतो, मी नेहमी बोलतोय की
आपण मग जिल्हा परिषदला आपलाही थोडासा अंदाज मिळतोय आणि ते घेणे फार गरजेचं आहे. दुसरा असा राजूभाऊ, ही शीट ओबीसी किंवा जनरल पुरुष निघाली तर आमच्या राजूभाऊला संधी मिळेल इथं है ना. तरी देखील राजूभाऊनी हा मनात विचार न आणता की मलाच मिळाली पाहिजे किंवा मीच उभं राहील, या गटातून जर ओबीसी महिला आली तर राजूभाऊ आपण विचार करू शकतो, जनरल महिला आली तरी विचार करू शकतो, आदिवासी आली तर एखादा आदिवासी इथून पाठवावंच लागेल. पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगला निर्णय घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे, याच्यात दुमत नाही असं माझं म्हणणं आहे. आता आमच्याकडे बी तसाच आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यात तसा अख्ख्या 21च्या 21 मतदारसंघामध्ये अद्याप ते लॉट निघलेल्या नाहीयेत ना. जिल्हा परिषदची लॉट निघली आहे तर ती जनरल अध्यक्षपद आहे, पण इथून कोण जाणार आहे जनरल आणि कोण ओबीसी जाणार आहे हे अद्याप कोणाला कळलेला नाही. तरी देखील पक्ष मजबूतीसाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत असं मी सर्वांना विनंती करतो, आवाहन. निवडणूक आयोगाने संकेत दिलेला आहे की सप्टेंबर ऑक्टोबरच्या वेळेस कधीही निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या लागू शकतात. आपण मीडियाच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून बघितलेलंच आहे. परंतु उद्धव साहेबांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, किंबहुना बाळासाहेबांचे विचार असे होते की निवडणूक आल्यावरच आपण जनतेमध्ये जाऊ नये, तर आपण 12 महिने जनतेच्या बरोबर राहिलो पाहिजे. 80% समाजकार्य आणि 20% फक्त राजकारण केलं पाहिजे. परंतु हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र पूर्वी संतांचा आणि वीरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातोय. परंतु या बीजेपीने या महाराष्ट्राला खरं कलंक लावलेला आहे आणि हा गद्दारांचा महाराष्ट्र म्हणून पूर्ण भारत देशामध्ये ओळखला जायचा आता संभावना टाळता येणार नाही. कारण जर आपण बघितलं असेल, आपण पूर्ण देशाचा जर विचार केला तर 2014ला आपणही त्या बीजेपीच्या बरोबर होतो, तेव्हाही आपले विचार तेच होते की आपण आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी असावा. कारण त्याने प्रत्येक भाषणात सांगितलं होतं की मी या देशाचा पंतप्रधान नाही तर मला या देशाचा चौकीदार बनायचा आहे. आणि जर आपण विचार केला, जर चौकीदार 60-60 लाखाचे जर सूट घालायला लागला तर तो कशी काही चौकीदारी करेल काही समजायला मार्ग नाही. आणि पाहता जर 2023चा जर आपण विचार करायला गेलो तर 2014ला गॅसचा बाटला जो 350 रुपयाचा होता तो आज जवळजवळ 1100-1200 रुपयावर येऊन ठेपलेला आहे. आज जर तुम्ही आम्ही विचार केला तर महाराष्ट्राची जनता यांच्या बरोबर नाही, यांच्या लक्षात आलं ज्या जनतेने ज्या पक्षांवर विश्वास ठेवला होता, मग तो आपला शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, या पक्षावर विश्वास ठेवून जो मतदान केला होता, या विश्वासाचा घात करण्याचा काम या बीजेपी सरकारने बीजेपीने केलेला आहे आणि आपले आमदार राष्ट्रवादी आमदार फोडण्याचा काम केलेलं आहे. परंतु जनता आजही आपल्या बरोबर आहे, उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. म्हणून सर्वांना विनंती करतोय की येणाऱ्या पंचायत समिती असतील, येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, किंवा येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, आमदारकी असेल, खासदारकी असेल, आपल्याला जोमाने काम करायचं आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल की उद्धव साहेब ज्या टायमाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते त्या टायमाला अतिशय चांगलं काम करत होते, परंतु निसर्ग प्रत्येक वेळेला आघात करत होता. मग तो चक्रीवादळ असेल, पूर असेल, किंबहुना महाभयानक करोनासारखा आजार असेल, अशा 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक संकटातून उद्धव साहेबांना जावं लागलं. परंतु उद्धव साहेबांच्या एक मनात होतं, कारण बाळासाहेबांचा बसला असल्या कारणाने त्यांच्या एक मनात होतं की आपल्याला फक्त जनसेवा करायची आहे. आणि त्याच्या माध्यमातून 2.5 वर्ष त्यांनी अशी सेवा केली की करोनासारख्या महाभयंकर आजाराला जी लोक कंटाळली होती, कोणी टाळे वाजवायला सांगत होते, कोणी टाकले वाजवायला सांगत होती, कोणी टाळ वाजवायला सांगत होते, परंतु उद्धव साहेब त्या टायमाला जनतेला आव्हान करत होते की आपण कुठल्या प्रकारचा प्रिकॉशन घेतला पाहिजे. डॉक्टरांना सल्ला देत होते, मोठमोठ्या तज्ञांना सल्ला देत होतो की आपल्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला लोकांची सेवा केली पाहिजे. कारण पूर्ण भारत देशातच नाही, मला वाटतं जगामध्ये मुंबई असा एक शहर आहे तिथे धारावीसारखी अशी एक झोपडपट्टी आहे. प्रत्येक जगाचा त्या धारावीच्या झोपडपट्टीवर लक्ष लागला होता की ही झोपडपट्टी आता कशी या कोरोनामधून बाहेर निघेल. परंतु उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये तेही लवकरात लवकर रिकव्हर केलं आणि याचाच श्रेय म्हणून पूर्ण भारत देशामध्ये ज्या टायमाला मुख्यमंत्र्यांची गणना झाली त्या टायमाला 5 टॉप मध्ये उद्धव साहेबांचा 5 वेळा फट चांगला उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गणला गेला. हे आणि सर्वांना माहित आहे. आणि हे सर्व करत असताना ज्यावेळेला उद्धव साहेबांची तब्येत
खंजीर खुपसलं, त्यावेळेला मीडियाच्या समोर किंवा जनतेसमोर आता आपण सांगणार काय? कारण ज्या लोकांना टपरीतून उचललं, आमदार बनवलं, मंत्री बनवलं, ज्याला रिक्षातून काढलं, आमदार बनवलं, मंत्री बनवले, ज्या माणसाला गाडीचा ड्रायव्हर होता त्याला आमदार बनवले, ते लोक आता जनतेला सांगणार काय? गद्दारी तर केलेलीच आहे. मग सांगायचं काय? मागच्या वेळेला काय कल्याणच्या सभेमध्ये काय सांगितलं की साहेब या बीजेपी सरकार बरोबर मी राहू शकत नाही, यांचा अन्याय मी सहन करू शकत नाही, या सरकारच्या बरोबर मी मांडीला मांडी लावू शकत नाही. त्या भर सभेमध्ये राजीनामा दिला. काय सांगितलं की या बीजेपी सरकारच्या बरोबर मी राहू शकत नाही. आणि ज्या वेळेला शिवसेना पक्षाने, उद्धव साहेबांनी आणि अमित शहानी ज्या टायमाला कमिटमेंट एकमेकाशी केली, या दोन्ही पक्षांनी एकमेकाशी कमिटमेंट केली की येणाऱ्या याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये आपल्याला सत्तेत गेल्यानंतर, जास्त आमदार निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री राहील, 2.5 वर्ष आमचा मुख्यमंत्री राहील. परंतु त्या टायमाला या लोकांनी गद्दारी केली नाही. उद्धव साहेबांना रस्सी केस करून त्यांना कसा कमीपणा करता येईल त्याचा प्रयत्न केला आणि पहाटे 8 वाजता शपथविधी घेतली. कोणाबरोबर घेतली? राष्ट्रवादी बरोबर घेतली. त्यावेळेला त्यांचा चालला, त्यावेळेला आम्ही चांगले, आणि ज्या वेळेला त्यांच्या दबाव टाकून ज्या टायमाला जो आता परत त्यांनी गद्दारी केलेली आहे, अजित पवारला मागे आणलं आणि पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर आपण ज्या टायमाला सरकारमध्ये गेलो तर तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली सांगायला लागली. म्हणजे किती लोकांना खोटं तुम्ही सांगत बसाल. आणि मग नंतर ज्या वेळेला 2.5 वर्ष पूर्ण होतात नाही होतात तर उद्धव साहेबांची तब्येत खालावते, तर मग जाणून बुजून यांना हॉस्पिटलमध्ये असताना यांना दगाफटका केला आणि 40 आमदार निघून गेले. मग तुम्हाला आम्हाला काय सांगायला लागले? तर ज्या पक्षाच्या बरोबर अनेक वर्षापासून आपण संघर्ष केला, मग तो काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, हे पक्ष आपल्या शिवसेना पक्षाला गिलायला निघाल्या, संपवायला निघाल्यात. हा राष्ट्रवादी पक्ष आपला शिवसेना पक्षाला संपवायला निघाल्यात. हे अजित पवार आपल्याला प्रकारचा फंड देत नाही आणि जो उभा होता त्याला आपण पाडले फंड देऊन त्या पक्षाला, ते त्यांच्या पक्षाला म्हणण्याचं काम करतात आणि आपल्या आमदाराची रस्सीखेच करतात. आता काय सांगता? आता परत तुम्ही या 1 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्या राष्ट्रवादीला तुमच्या बरोबर घेतला. मग आता तुमची इष्टा गेली कुठे? आता तुम्हाला बाळासाहेबांचे विचार आठवत नाही. तेच आहे. आज आदरणीय आपले पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, आदित्य साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. तुम्ही जर बघितलं असेल आदित्य साहेबांचे तुम्ही भाषण बघा. आज 32 वर्षाचा युवक पूर्ण महाराष्ट्राला हादरून नाही लावले तर पूर्ण भारत देशाला हादरून लावलेलं. कारण विचारवंत कसा असावा, युवक कसा असावा याची जिवंत व्याख्या हित असेल तर ते आपल्याला आदित्य साहेब आहे. आज जर तुम्ही त्यांचे विचार ऐकले, आता मुंबई महानगरपालिकेचा घोटाळा असेल बघा, तुम्ही आदित्य साहेबांचे विचार बघा, त्यांनी मांडलेले गेलेले शब्द बघा. प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये विकासाचा आपल्याला आशा दिसतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला खरंच आज गरज आहे जनतेपर्यंत पोहोचायची. आज 2014ला डाळीचा भाव काय होता, 2014ला गॅस सिलेंडरचा भाव काय होता, त्या टायमाला काय बोलत होते मोदी साहेब की ज्या वेळेला तुम्ही मतदार केंद्रावर जाल त्या टायमाला सिलेंडरला नमस्कार करून जा. आता तुम्ही तो सिलेंडर डोक्यावरच घेऊन जायचंय आपल्याला. आणि ज्या पंतप्रधानाला आपण सहकार्य करून तिथे बसले त्याच पंतप्रधान आता आपल्याला उतरवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, जसं पुरी साहेबांनी सांगितलं, तसं संजय साहेबांनी सांगितलं की येत्या 6 महिन्यामध्येच लगेच आपल्याला लोकसभेलाही सामोरे जायचं आहे. परंतु मित्रांनो, आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे की येणाऱ्या पंचायत समिती असतील, येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, दाभाड गटाची एक मिटिंग झालेली आहे. मागच्या आता आढावा बैठकमध्ये जिल्हा प्रमुखांनी मी स्वतः होतो, आपण ज्या टायमाला जिल्हा शाखेवर बसलो होतो त्या टायमाला प्रत्येक उपतालुक्यावर आपण सूचना केलेली आहे की 21 जिल्हा परिषदच्या गटातील प्रत्येकाने आता रजिस्टर वही करायची. मी वारंवार सांगत आलेलो आहे तर ती रजिस्टर कशासाठी आहे, त्याच्यात काय आपल्याला काय कसला हिसाब लिहायचा नाही. परंतु आपल्या पक्षाचा पदाधिकारी आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये कोण आहे, उपतालुका प्रमुख कोण आहे, विभाग प्रमुख कोण आहे, उपविभाग प्रमुख कोण आहे, शाखा प्रमुख कोण आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला प्रत्येक गावामध्ये जेवढे बूथ असतील त्या बूथवर बूथ प्रमुख आपल्याला 2-2, 4-4 नेमायचे आहेत. जेणेकरून निवडणुका ज्या टायमाला जाऊ त्या टायमाला आपल्याला त्या कार्यकर्त्याला फोन करून विचारता येईल, माहिती घेता येईल. किंवा आतापासून आपण जर ती सुरुवात केली तर बूथ प्रमुख बनवणं खूप गरजेचं आहे. कारण खरा निवडणुकीचा कणा हा बूथ प्रमुख असतो, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणून सर्व मी शाखा प्रमुखांना ही विनंती करणे या गटातल्या की आपापल्या गावामध्ये जेवढे बूथ असतील, पोलिंग एजंट असतील, प्रत्येक पोलिंग बूथवर आपला बूथ प्रमुख 2-2, 4-4 नियमाचे आतापासून चालू करा. जेणेकरून येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याकडे लोक
लोकांना सांगण्यासारखं भरपूर आहे, खूप आहे. आपल्याला एकही टक्का खोटं बोलायची गरज नाही यांच्यासारखं. कारण तुम्ही जर बघितलं तर ज्या ज्या लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल केले, ज्या ज्या लोकांवर भ्रष्टाचारचे गुन्हे दाखल केले, त्याच लोकांना आज बीजेपी सरकारने शपथ दिली आणि मंत्रीपद दिलं. म्हणून लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हा पक्ष पूर्ण भारत देशाला पुरवायला निघालेला आहे. म्हणून आज जनता पेटून उठलेली आहे. फक्त तिथपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतोय की उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात, आपल्याला आपल्या जिल्हा परिषद गटामध्येच फिरायचं आहे. म्हणून प्रत्येकाने आतापासून कामाला लागा. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्या प्रकारचे जे जे पद आहेत ती व्यवस्थित रिसर भरा. जिथं जिथं पद म्हणजे आपण नियुक्ती केली नसेल त्याची आम्हाला सूचना द्या. आम्ही जिल्हा प्रमुखच्या माध्यमातून तिथे नियुक्ती करू, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आपल्या पक्षाला अडचण येणार नाही. आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला काही संकट असेल, मग तो शेतकऱ्यांचा संकट असेल, विद्यार्थी वर्गाचा संकट असेल, त्यावेळेला शिवसेना पक्ष नेहमीच त्यांच्या बरोबर असते, नेहमीच मदतीचा हात पुढे असते. असंही भविष्यात आपल्या गटामध्ये काय घडलं तर जिल्हा प्रमुखांना किंवा मी तालुका प्रमुखांना आम्हाला नक्कीच सुचवा. आम्ही 100% तिथे येऊन त्या शेतकऱ्यांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करू, जेणेकरून आपल्या पक्षाला चांगले दिवस येतील. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय, सर्वांनी जोमाने कामाला लागा. आणि आपला पक्ष उद्धव साहेब ज्या पद्धतीने जनतेमध्ये जाऊन लोकांना पटवण्याचं काम करतात, लोकांना सांगण्याचं काम करतात, आपल्याला सर्व खरं सांगायचं आहे. आणि बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की आपण फक्त 80% समाजकार्य आणि 20% राजकारण करत जा. आपली 30 व्याख्या आपण उद्धव साहेब आणि आदित्य साहेब घेऊन चाललेले आहेत. त्याच पावलावर पावलावर आपल्याने सर्व शिवसेनेला पुढे जायचं. म्हणून सर्वांना विनंती करतोय की येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, आतापासून आपल्याला त्याची सुरुवात करायला लागेल. आपला आरक्षण काही पडू दे, पण आपण त्या तयारीत राहिलो पाहिजे की जर आदिवासी सीट पडली तर कोण उमेदवार असेल, महिला पडली तर कोण असेल, पुरुष पडली, जनरल पडली तर कोण असेल, याची चाचपणी आतापासून तुम्ही जिल्हा परिषद गटामध्ये करत राहा आणि त्या पक्षांना त्याची माहिती देत राहा, जेणेकरून आपल्याला पुढे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशी मी तुम्हाला विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितेश पाटील, राज पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत आणि सत्कार आदिवासी सेल जे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रकाशजी तेलिवरे साहेब, या सर्व कार्यकर्त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे सर्वांचं. विकी उपमध्ये यांचे शिवसेना उपतालुका प्रमुख आदिवासी सेल म्हणून नियुक्ती केलेली आहे. मी विकी उपमध्येला विनंती करतो त्याने व्यासपीठावर यायचं आहे. विकी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उपतालुका प्रमुख विकी उपमध्ये यांचा स्वागत आणि सन्मान. जितेश पाटील आणि राज पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचाही या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे. मधून ते आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. त्यांचं सुद्धा स्वागत. आम्ही शिवाचे सैनिक वेडे पाटील, जितेश पाटील, राज पाटील आणि गिरीश दरे आणि सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. दादा राजूभाऊंना सुद्धा विनंती करतोय. त्यांची नियुक्ती होत आहे. त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा. प्रकाशजी तेलिवरे साहेब आपण
कुंदन पाटलांनी सांगितलं की उद्धवजीने सांगितलं की मी रिकाम्या हाताचं धन्य माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही. पण कुंदनजी, रिकाम्या हाताच्या धन्याच्या पक्षामध्ये अशी भरभरून माणसं येतात, हा सुद्धा एक वेगळा योगायोग म्हणावा लागेल. नाहीतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं चालू असलेलं सरकार हे चालू नये म्हणून पहिल्यांदा शिवसेना फोडली, तरी सुद्धा महाराष्ट्रातली जनता काही उभी करत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. आणि राष्ट्रवादी फोडली ह्या आशेवर पुन्हा निवडणुकांचा सुतोवाच केलेला आहे की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील. 1.5 वर्ष होऊन गेला. मुंबई महानगरपालिकेला महापौर नाही, ठाण्याला महापौर नाही, कल्याण डोंबिवलीला महापौर नाही, अंबरनाथला नगराध्यक्ष नाही, बदलापूरला नगराध्यक्ष नाही, उल्हासनगरला महापौर नाही. या सर्व मीरा भाईंदरला महापौर नाही आणि भिवंडीला पण महापौर नाही. इथे निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, सत्ता कोणाचे आले असते, परंतु लोकांचे प्रश्न तिथे मांडणारे लोकप्रतिनिधी तिथे गेले असते. पण ह्या लोकप्रतिनिधींना अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि त्याला शिवसेनेच्या गद्दाराने, राष्ट्रवादीच्या गद्दारांनी साथ दिलेली आहे. मित्रांनो, आज आपल्या या ठिकाणी मेळावा आहे. राजू भाऊंचा एक फक्त फोन आला होता की असा कार्यक्रम आहे आणि योगायोगाने मी ह्याच एरियामध्ये होतो. मी होकार दिला, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने मेळावा होईल याची मला सुद्धा कल्पना नव्हती. आज शिवसेना प्रत्येक माणूस हा पेटून उठलेला आहे. कारण आपल्याला जी काही वागणूक दिलेली आहे त्या वागणुकीचा आपल्याला प्रतिशोध घ्यायचा आहे आणि ते प्रतिशोध घेण्यासाठी तुमचे सगळ्यांचे हात शिवशिवत आहेत. पण त्याच्यासाठी निवडणूक येण्याची आपल्याला वाट पाहावी लागत आहे. तरी सुद्धा जो काही आपल्याला मधल्या काळामध्ये तो वेळ मिळेल, या वेळेमध्ये आपण सर्वांशी लोकांशी संपर्क साधला पाहिजे. लोक आपलीच आहेत, आपल्या सोबतच असणार आहेत, तरी सुद्धा जास्त प्रमाणात लोकांना गृहीत धरू नका. खात्री करा आणि खात्री करा की 100 नंबरी आमचाच माणूस आहे, आमच्या सोबत येणार आहे, आमच्या सुखदुःखाशी सहमत आहे, अशी माणसं आपल्या सोबत असली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही अत्यंत निष्ठेने काम करता. गेल्या निवडणुकीत बाजार समितीत सुद्धा तुम्ही लोकांनी चांगलं यश प्राप्त करून दिलेलं आहे. पण तुमच्या आमच्या उरामध्ये एक खंत निश्चितपणाने आहे. कारण हा आपला बालेकिल्ला असताना सुद्धा मागच्या वेळेला शिवसेनेची सीट इथं 33 मतांनी पडलेली आहे. ही खंत आपल्या मनामध्ये आहे आणि ती भरून काढण्यासाठी प्रत्येकाला शिवसेना प्रमुख व्हायला लागेल. माझ्यासाठी कोणीतरी येईल आणि माझं काम करेल या आशेवर राहू नका. मला दिलेलं काम मी निश्चितपणाने करीन. मला सांगितलं होतं माझ्या शाखा प्रमुखाने की तुझ्या घरातली, तुझ्या आजूबाजूची 50 माणसं ही मतदान केंद्रावर पोहोचली पाहिजे. मी ती पोहोचवली का नाही याच्यावर ताळेबंद तुम्ही पाहायचं आहे. जर पोहोचवली नसतील तर ते 50 माणसं मतदान केंद्रावर पोहोचेपर्यंत आणि त्याने केलेलं मतदान या आत्मविश्वासानं शिवसेनेलाच केलेलं आहे याची खात्री करूनच तुम्हाला स्वस्थ बसायचं आहे. आज गेलेल्या माणसांची अवस्था खूप खराब आहे. जाताना सांगितलं काही लोकांनी इकडं तुरुंगात बसण्यापेक्षा तिकडे जाऊन मुख्यमंत्री झालो, परंतु ते आनंदाचे आम्हाला चेहरा कधी दिसलाच नाही.
आम्ही रोज पाहतो टीव्हीवर, तो चेहरा रोजच्या रोज चिंताक्रांत होत चाललेला आहे. एकीकडे आमच्यामध्ये असणारा एक आमचा वाघ नख्या काढलेल्या वाघासारखं वागत होता. भाजपच्या भडव्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्टच फक्त वाचत होता. आणि आता सुद्धा जे शपथ घ्यायला जातात त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये शेवटचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल की नरेंद्र मोदींसारखा जगाला मार्गदर्शन करणारा विश्वगुरूच्या सोबत आम्ही गेलो याचा मला अभिमान आहे. अरे आरामखोरानं तुम्ही कसे गेले हे अख्ख्या जनतेने पाहिलेलं आहे. परवा दिवशी पेपरात आलं होतं, नीलम गोरे गेल्या, म्हणजे ज्यांना 20 वर्षात 4 वेळा आमदारकी दिली, 2 वेळा उपसभापती पद दिलं, आणि तरी पण त्या गेल्या. गेल्यानंतर कॅमेऱ्यासमोर त्यांना वर काही चेहरा करता आला नाही. 2-1 दिवसानंतर कसं तरी त्यांच्या डोक्यामध्ये दारू ठासून भरले असेल, आता ते बोलायला लागले की माझ्यावर अन्याय झाला म्हणून. मला सांगा तुम्ही, खरं म्हणजे कधी कधी राग पक्षावर सुद्धा येतो की ज्यांनी 40 वर्ष शिवसेनेच्या सोबत काढली, अशा माणसाला जर ही पदं दिली असती तर खूप बरं झालं असतं. कुठून जरी पक्षामध्ये आले, पक्षाच्या अवतीभोवती फिरायला लागले आणि त्यांना पदं मिळाली. ही आलेल्याला पदं मिळाल्याचं दुःख आहे. इथं तर तुम्ही 2 वेळा, आता कुंदन पाटीलने उल्लेख केला, मी उल्लेख पण नाही करत, की ड्रायव्हरला आपण हे बनवला, आमदार बनवला. एकदा नाही बनवला, 2दा बनवला, आणि 2दा बनवल्यानंतर त्यांनी भिवंडी तालुक्यातील या शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता की माझ्यावर अशी वेळ आलेली आहे, मी काय करू. कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, काय नाही. पण माझं पण तालुक्यातील कार्यकर्त्यांवर लक्ष आहे. खरं म्हणजे अजून तो काही वर्ष आहे, 1.5 वर्ष आहे, या 1.5 वर्षामधला निधी हा तुमचा आहे, कारण तुम्ही निवडून दिलेला आहे. त्या निधीवर तुमचा अधिकार आहे. पण भोरे साहेबांनी सांगितलं की कोणी निधी मागायला गेला तर सांगतात तुम्ही शिंदे गटात या. अरे तुम्ही तिकडे गेलात, तुमची किती जळते ती पहिले बघा. आम्हाला शिंदे गटात घेण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्हाला बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवलेला आहे, आणि आम्हाला बाळासाहेबांनी पण काही दिलं नाही, शिवसेनेला पण काही दिलं नाही, आणि कोणीच काही दिलं नाही. आम्ही रोजच्या रोज शिवसेनेला काही नाही काहीतरी देत आहोत, आणि म्हणून आम्हाला कुठे जाण्याचा प्रश्नच नाही निर्माण होत. जे गेल्यात त्यांना दिले होते, जे गेल्यात ते रिक्षावाले होते, जे गेल्यात ते ड्रायव्हर होते, जे गेल्यात ते टपरीवाले होते, जे गेल्यात ते बँडवाले होते, जे गेल्यात ते ढोलवाले होते, आणि त्यांची परिस्थिती एवढी सुधारलेली होती. आम्ही काल पण शिवसैनिक होतो, आमच्या कष्टाने आम्ही आमचं घर चालवतो, आणि त्याच्यातनं उरलेला पैसा पक्षासाठी लावतो. ही आमची विचारसंहिता आहे, ही आमची आचारसंहिता आहे. आणि म्हणून आम्हाला कोणी कुठे नेण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी मी क्षमा मागतो. आमच्या 2 माणसांनी अशासकीय शब्द वापरले, म्हणजे त्यांचा राग किती येत असेल बघा. माझा राग त्यांच्याच एवढा येतो, पण माझ्याजवळ ब्रेक आहे, मी ब्रेक लावतो. जेवढा त्यांचा राग आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुमचा आमचा राग आहे. कारण 2014ला असं वाटलं होतं की कधी एकदा काँग्रेसचं सरकार जाते आणि आम्ही मोदींना बसवतो. मोदींना बसवण्याची एवढी घाई झाली होती आम्हाला की भिवंडी तालुक्यातील जनतेने सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राष्ट्रवादीकडून आलेला आहे, त्याला कसं मत द्यायचं. आम्ही तुम्हाला सगळ्यांना समजावलं. त्यांच्या डोक्यात जास्त राग होता, त्यांच्या 2-2, 4-4 शिव्या ऐकल्या, ऐकून न ऐकल्यासारख्या केल्या. का तर मोदीला आणायचं होतं. मोदीला आणलं, अगदी मेजॉरिटी पण
तुमचे जे लागते त्याच्यापेक्षा जास्त दिली आणि मोदीला एकदा पंतप्रधानावर बसवलं. तर मोदीने काय केलं, एका नगरामध्ये एक राजा होता. तो राजा काय करायचा, त्या नगरामधला कोणी माणूस मेला की त्याच्याकडनं 2.5 रुपये घ्यायचा. सगळी जनता कंटाळली, याला एकदाच घालवूया. त्या जनतेने त्या राजाला घालवला. दुसरा राजा तिथं बसवला गादीवर. दुसरा राजा गादीवर बसवल्यानंतर तो गावामध्ये कोणी माणूस मेला की त्यांच्याकडे 5 रुपये घ्यायला लागला आणि मैताचे खुटी मारायला लागला. तशी आमच्या चांगली खुटी मोदींनी मारून दिली की जी खुटी अजून परत आम्हाला निघाली पाहिजे. तर म्हणून मित्रांनो सांगतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये फक्त मोदीला पराभूत करायचं आहे एवढं तुम्हाला मनामध्ये घ्यायचंय. कारण मोदी जो काही बोंबलतो की काँग्रेसने 70 वर्षात काही केलं नाही, 80 वर्षात काही केलं नाही, त्या साफ खोट्या गोष्टी आहेत. त्यांनी फक्त आल्यापासून नेहरू कसा मुसलमान होता, हा कसा मुसलमान होता, हा तुमचा आता राहुल गांधी, हे प्रत्येकाला त्याला पण नाव रहीम मीम काहीतरी देते. याने फक्त हिंदू आणि मुस्लिम यांच्या मेंदूमध्ये कीड टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणून जनतेला अस्वस्थ केलेलं आहे, जनतेमधला जुजाभाव वाढवलेला आहे. पूर्वी आमच्या गावामध्ये सुलेमान राहायचा, आम्ही त्याला म्हणत होतो आमचा सुलेमान आहे, पण आता तसं नाही, तो मुसलमान आहे. म्हणजे त्याच्या जातीच्या नावाने त्याला संबोधले जाते. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळेला काय, देश खतरे में, देश खतरे में. कशासाठी देश खतरे में? अरे या देशामध्ये 80% हे हिंदू लोक आहेत, 20% मुसलमान आहेत. त्यांचा अतिरेक काही ठिकाणी चाललंय असेल, मी नाकारत नाही, पण खतरे में ते असायला पाहिजे की आपण असायला पाहिजे. या देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, या देशाचा राष्ट्रपती हिंदू आहे, या देशाच्या मंत्रिमंडळातील 90% जास्त मंत्री हे हिंदू आहेत. या माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदू आहे. हे सगळे हिंदू आहेत. मग हिंदू खतरे में काय? हे एवढे असून सुद्धा जर हिंदू खतरे में असेल तर पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या खुर्च्या खाली करा आणि मग बघा हिंदू खतरे में राहतो का दुसरा कोणी खतरे में राहतो. तर ही जी काही लोकांची दिशाभूल चालवलेली आहे, ही दिशाभूल आपण डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आणि तुम्ही आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या ज्या काही समस्या आहेत, या सगळ्या समस्यांचा मला कुंदन पाटलांनी पाडाव घेतला. मग गॅसच्या सिलेंडर पासून सगळ्यापासून. आता टोरंटचा मुद्दा मला कुंदन पाटलांनी सांगितला की तुम्ही असं सांगा की टोरंटला सगळ्या लोकांचा टोरंटचा मुद्दा एकच गोष्टीने मिटू शकतो. या भिवंडी तालुक्याला केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे आणि टोरंटचा जो मालक आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे. जाऊन त्याला सांगा ना. हा का? हा, तर उद्या पियुष गोयल हे भिवंडीमध्ये येतात तर तिथंच तो प्रश्न आहे. आणि आम्ही सर्वांनी निवडून दिलेले सार्वभौम खासदार याने आमचा प्रश्न तिथं मांडायला पाहिजे. याने जर प्रश्न मांडला आणि त्याला सांगितला सगळं म्हणजे हेच मिटून जाईल, पण तसं होणार नाही. कारण आपण कुठं काय झालं की आपण आंदोलन करतो, आपल्यासोबत आंदोलन करायला कोणी नसते. म्हणून आपण आंदोलन करू जेव्हा वेळ पडेल तेव्हा रस्त्यावर उतरू आणि प्रतिकार करू. तर प्रतिकार का हा तुम्हाला आम्हाला काही नवीन नाही. म्हणून तो प्रत्येकाला एकच सांगतो, प्रत्येकाने डोक्यामध्ये एकच फुणगाट बांधा की या वेळेला मी जिथं असेल तिथं भाजपच्या विरोधात प्रचार करीन. भाजपने ज्या पद्धतीने आमची वाटाघाट केली 2014 साली शिवसेना भाजप युती ही 25 वर्ष चाललेली होती, तोडली. कारण कमळाची हवा होती म्हणून तोडली. आणि त्याच्यानंतर मध्ये 2 वर्ष गेल्यानंतर आपल्याकडे कोण आले? अमित शहा आले. कारण पुढे लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जिंकायच्या तर शिवसेना सोबत असल्याशिवाय त्यांना निवडणुका जिंकता येत नाही. आणि
उद्धवजींना भेटले आणि उद्धवजींनी घेऊन एका बंद खोलीमध्ये गेले आणि बंद खोलीमध्ये गेल्यानंतर तिथं काय ठरलं ते काही त्यांनी सांगितलं नाही. उद्धवजींनी वारंवार विनंती केली की अमित शहाजी तुम्ही सांगा की त्या बंद खोलीमध्ये काय घडलं. अमित शहा बोलले नाहीत, मोदी बोलले नाहीत, भाजपची कुठलीही ऑथॉरिटी बोलली नाही. पण सत्तेची आमची 2.5 वर्ष झाल्यानंतर अमित शहाचा पोपट बोलायला लागला की त्यावेळेला आमचं काही ठरलं नव्हतं. अरे जर काही ठरलं नव्हतं म्हणजे तुम्ही भले खोटे बोललेस की उद्धवजी तिथं असं ठरलं होतं की भाजप 5 वर्ष म्हणजे मुख्यमंत्री पदावर राहील. मान्य केलं असतं. भाजपला मुख्यमंत्रीपद, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद असं तुम्ही बोलणार नाही, कारण ते असंविधानिक पद आहे. शिवसेनेकडे ते पद आलं की ते संविधानामध्ये बसत नाही. आता 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि प्रगती बघा कशी झाली. 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर अर्धे उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे याला प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची. ही वेळ आली तुमच्यावर. तुम्ही ज्या लोकांचं नुकसान केले त्या लोकांचं नुकसान त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे काही सोसलेलं आहे, जे काही भोगलेलं आहे, त्यांचा अंतरात्मा तळमळलेला आहे, त्या आत्म्याचे शाप आहेत. आणि म्हणून तुम्हाला याच्या पुढचं जीवन असंच दिवाभितासारखं जगावं लागेल की तुमच्या बाजूला जर कोणी उभा राहिला तर तुम्हाला वाटेल हा माझा माणूस माझ्यावर हल्ला करतो काय करतो, हा माझं काही नुकसान करतो काय करतो. एखाद्या माणसाने पाप केलेलं असते त्याच मन त्याला खाते, तसं मन तुम्हाला खाईल. हा माझ्या समस्त शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला शाप आहे. मित्रांनो, आपण बरंच सण केलेलं आहे, ते सण करू, परंतु आपण आपली लढाई पार करू. कारण आपण बाळासाहेबांना शब्द दिला आहे की या महाराष्ट्राच्या तख्तावर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली. या मेंढ्याने आमच्या ती सत्ता घालवली आणि आज त्यांची परिस्थिती काय. तुम्हाला एक उदाहरण सांगेन. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी आपले मराठेच कारणीभूत होते आणि मराठे कारणीभूत होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिला. ही घटना घडायच्या अगोदर औरंगजेबाने प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत या संभाजीला मी जिवंत किंवा मृत पकडत नाही तोपर्यंत डोक्यावर मी शिरताळ ठेवणार नाही. डोक्यावर कुठल्याही प्रकारची पगडी, कुठल्याही प्रकारचा ताज न ठेवता तो म्हणजे असा मोकळ्या डोक्याने फिरायचा. पण जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि मुघलांच्या ताब्यात दिलं, संभाजी महाराजांना औरंगजेबाने म्हणजे हाल करून मारले. पण ज्यांनी पकडून दिलं त्याला आशा होती की आम्हाला औरंगजेब खूप काहीतरी मोठं बक्षीस देईल. संभाजी महाराजांना मारल्यानंतर ही मंडळी गेली पुन्हा औरंगजेबाकडे आणि सांगितलं की शहनशाह तुम्ही तर आम्हाला खूप काही मोठं देणार होते. शहनशाहने सांगितलं, अरे हराम खोरानो, एक जातीवंत एक मूर्तिमंत दुश्मन माझा होता, तो सुद्धा तुम्ही घालवला. आता मला काही लढण्यासारखा असं कोणी माणूसच नाही राहिला. लढण्याची माझी उर्मी होती ती संपली. इथं तुम्ही तुमच्या राजाचा घात केलेला आहे, तसा ह्या मेंढ्याने बाळासाहेबांच्या आत्म्याचा घात केलेला आहे. यांना बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार. आणि म्हणून सगळ्यांनी आता सज्ज राहायचं आहे. मित्रांनो, एकच माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा मनामध्ये अभिमान नका. माझ्या घरात एखादा कोणी छोटा कार्यकर्ता असेल त्याच्याशी सन्मान. कार्यकर्त्यांच्या मध्ये जी काही भांडणं विसरून जा. जेवढा तुम्ही अहंकार डोक्यामध्ये ठेवाल तेवढी तुमची अधोगती होईल. आणि म्हणून डोक्यामधला अहंकार काढा. समोर बसलेले सगळे माझे बंधू आहेत, असा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये की मी त्याला का हाक मारू, त्याने मला मारली पाहिजे. हा विचारच डोक्यामध्ये येऊन देऊ नका.
मीच जर त्याला हाक मारली तर त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर काही किशमिश असेल तर आपोआप निघून जाईल. आणि चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी अंतःकरण चांगलं असावं लागतं. हे भगवे हमसे रक्त दाबतो दत्त हिंद सन्मान आणि सत्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलवतन सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. इंदुर्ग सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढ़ो, आदित्य साहेब ठाकरे आगे बढ़ो, शिवसेना, युवा सेना. कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या मेळाव्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री विश्वास तरे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख श्री कुंदनजी पाटील साहेब, शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री सोने पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख श्री इरफानजी भुरे साहेब, जय भगत साहेब, तसेच दीपक पाटील साहेब, राजेंद्र कारवाडे साहेब, नितीन जोशी साहेब, उपस्थित सर्व निष्ठावान शिवसैनिक सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. पूर्वी जे पक्ष फोडीनंतर आज पहिल्यांदा शिवसेना दाभाड गटाचा हा मेळावा झाला. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपल्या गटाची मीटिंग लागली पाहिजे आणि आपल्या मेळाव्याला सर्व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलवावे आणि त्या निमित्ताने आम्ही आज बैठकीचे आयोजन केलं. हनुमान पाटील साहेब असतील यांच्या सहकार्याने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद गटातील जे शिवसैनिक आहेत त्यांना निमंत्रित केले आणि आज भरघोस अशा उपस्थितीत आजचा मेळावा हा संपन्न होत आहे. खरोखर मी सर्व शिवसैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचं प्रेम सदैव असंच राहू द्या. येऊ घातलेल्या काही जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा इतर सुद्धा कोणत्याही प्रकारच्या निवडणुका असतील त्या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये आपण तन मन धन लावून त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपल्या पक्षाला विजयी करून द्यायचंय. साहेब गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस इथे आपल्या शिवसेनेची सीट पडली होती जिल्हा परिषद मध्ये, परंतु त्यावेळेस आम्ही शांत न बसता त्याच्यावर मात करून ज्या पण काही निवडणुका झाल्या त्या सर्वांमध्ये आपल्या सर्व जिल्हा परिषद गटातील जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप सहभागी होऊन आणि सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे विजय संपादन केलेले आहेत. ग्रामपंचायत असतील, सोसायटी असेल, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, प्रत्येक वेळेस आम्ही आमचा रिझल्ट दिलेला आहे. आम्हाला ह्या सर्व गटामध्ये मोलाची साथ असते ती इरफान भोरे साहेब, नितीनजी जोशी साहेब, तसेच किशोर जाधव साहेब, आनंद शेलार साहेब हे सर्व शिवसैनिक आम्हाला मदत करतात. आणि या गेल्या काही वर्षभरामध्ये जवळपास 8 ते 10 जणांची टीम आहे ती पूर्ण जिल्हा परिषद 5 ते 6 जिल्हा परिषद गट फिरतात आणि सगळीकडे चांगलं असं मला वाटतं निकाल लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे खूप चांगले असे विजय सुद्धा संपादन झालेले आहेत. तर आज सर्व मान्यवर उपस्थित राहिले, खूप वेळ दिला आणि अतिशय असं चांगल्या प्रकारे हा मेळावा पार पडले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.